नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. एनकेटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. ठाणे महानगरपालिकेचा 33वा वर्धापन दिवस आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. गडकरी रंगातून येथे झालेल्या एका समारंभामध्ये ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, खासदार श्री राजन विचारे, आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते. यावेळेस डॉक्टर श्रीवी जोशी, डॉक्टर सौ स्मिता जोशी, सुरेश बापट, कृष्णकुमार कोळी, वसंतराव मराठे, रघुनाथ फडके, मोहन गंधे, वसंत मोरे, सदानंद भिसे, लक्ष्मण मुर्डेश्वर, VK वानखेडे, सुरेंद्र दिघे, त्याचप्रमाणे राम आपटे, रवी पटवर्धन, नारायण तांबे आणि श्री मनोहर साळुंखे यांना ठाणे भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळेस ठाणे गौरव पुरस्काराचं देखील वितरण करण्यात आलं. सुमारे 160 जणांना ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या वर्धापन दिनी 3 पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला. ठाणे गौरव पुरस्काराने या 3ही पत्रकारांना सन्मानित करण्यात आलं आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे, वृत्तानंद या दैनिकाचे संपादक श्री मधुकर मुळूक आणि श्री सुरेश सोनकर यांचा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज ठाणे गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. श्री संजय पितळे यांनी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून पत्रकारांसाठी अतिशय भरीव कामगिरी केली, तर पत्रकारितेमधील केलेल्या भरीव कामगिरीबद्दल श्री मधुकर मुळूक यांचा ठाणे गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेचा आज 33वा वर्धापन दिवस. देशातील सर्वाधिक गतीने लोकसंख्या वाढ होणाऱ्या काही शहरांपैकी ठाणे हे अत्यंत महत्त्वाचं शहर. साहजिकच या शहराचा कारभार बघणाऱ्या ठाणे महानगरपालिकेची जबाबदारी देखील तेवढीच मोठी आणि लोकप्रतिनिधींकडून देखील या जबाबदारीच्या पालनाची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील काही विशिष्ट भागात फिरलं तर एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरातून आपण फिरतो असं वाटतं. विशेषतः नव्याने विकसित झालेल्या घोडबंदर रोड परिसरामध्ये हा आभास विशेषत्वाने होतो. मात्र कळवा, मुंब्रा, दिवा, वागळे स्टेटचा काही भाग बघितला की आजही बकालपणा अक्षरशः डोळ्यामध्ये जातो. एकीकडे विकास आणि दुसरीकडे भकास अशा प्रकारचं विरोधाभास निर्माण करणारं हे चित्र ठाणे महानगरपालिकेला निश्चितपणे भूषणावह आहे. ठाणे शहरामध्ये आज मोठमोठे मॉल आले आहेत, त्यामुळे प्रत्येकाला मॉलमध्ये जावंसं वाटतं. मात्र मॉलमध्ये गेलं की खिशाला चाट देखील पडते. आजही शनिवार रविवारी कुटुंबासोबत फिरायला जावंसं वाटलं तर एकही चांगलं गार्डन ठाणे शहरामध्ये नाही. जे तलाव आहेत ते एकतर बकाल झालेले आहेत किंवा फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेले आहेत. त्यामुळे नेमकं ठाणेकरांनी 2 क्षण विश्रांतीसाठी फिरायचं कुठं हा प्रश्न ठाणेकरांसमोर असतो. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेमध्ये या हॉस्पिटलचे अक्षरशः धिंडवडे निघतात आणि पोस्टमॉर्टम होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांसाठी वरदान ठरू शकणारं हे इस्पितळ आज खऱ्या अर्थाने ICU मध्ये आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा अक्षरशः डबघाईला आली आहे. या सेवेच्या सर्व बसेस रस्त्यावर धावल्या तर ठाणेकर नागरिकांना अधिक सुखद प्रवास करता येऊ शकेल. मात्र ही बस सेवा देखील व्हेंटिलेटरवर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
पाणी पुरवठा ठाणेकरांचा अक्षरशः छळ करतो आहे. अनेकदा रात्री अपरात्री 2, 2:30, 3 वाजता कधीही पाणी येतं. सखल भागात फार त्रास नसला तरी उंचावर राहणाऱ्या नागरिकांचा जीव मेटाकुटीचा आहे. 24/7 पाण्याच्या गप्पा मारल्या जातात. 24 तास पाणी देऊ नका, मात्र जे देता ते तरी वेळेवर द्या, असं ठाणेकर नागरिक म्हणत आहेत. बोट ठेवायला अनेकही गोष्टी आहेत. महानगरपालिका काहीच करत नाही अशातलाही भाग नाही. मात्र जे काही करत आहे त्यामुळे ठाणेकर नागरिकांचं जीवनमान उंचावत नाही, ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेसारख्या सक्षम महानगरपालिकेकडनं ठाणेकर नागरिकांनी अधिक अपेक्षा ठेवल्या तर त्यात वावगं काहीही नसावं. नितीन बोरसे, ठाणे वर्तमान. राजमाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आता आपल्या गुंतवणुकीवर देत आहे 12.5% एवढा व्याजदर. शिवाय 3 वर्ष मुदतीच्या ठेवीवर 13.75% तर 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर 15.40% एवढा व्याजदर. शिवाय ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, विधवा महिला आणि संस्थांना 1% अधिक व्याजदर. केंद्र शासनाची मान्यता प्राप्त असलेली राजमाता मल्टीस्टेट देत आहे 365 दिवस ग्राहक सेवा. शिवाय RTGS, NEFT, SMS बँकिंग, ATM सुविधा. सोलापूर, ठाणे, विक्रोळी, गोवंडी, मस्जिद, नवी मुंबई आणि मुलुंड येथे शाखा कार्यरत. लवकरच 100 शाखांचं भव्य स्वप्न. सुनील रोकडे चेअरमन, अमर लोखंडे डायरेक्टर, राजमाता मल्टीस्टेट. तुमचं समाधान हेच आमचं यश. गुरुकुल बस स्टॉप जवळ 5 साखळी, ठाणे. फोन नंबर 022 650 0014. राजमाता मल्टीस्टेट. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची उद्या जयंती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज फातिमा इंग्लिश हायस्कूलच्या वतीने एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊ नका अशा प्रकारचे धडे नागरिकांना देण्याचा प्रयत्न केला. फातिमा इंग्लिश स्कूलचे अनेक विद्यार्थी या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे फातिमा इंग्लिश स्कूलचे श्री सलीम खान आणि फातिमा खान या देखील या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते. महात्मा गांधीजींनी कायम स्वच्छतेचे धडे नागरिकांना दिले. व्यसनाधीन होऊ नका, त्या माध्यमातून कुणाचाही विकास होऊ शकणार नाही अशा प्रकारचा संदेश महात्मा गांधींनी दिला होता. या संदेशाचं पुनर्स्मरण या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नागरिकांना करून दिलं. गांधी जयंती के अवसर पर स्वच्छता अभियान के माध्यम से लोगों तक बच्चों के जरिए लोगों तक ये मैसेज पहुंचाया गया कि क्लीनलीनेस इज़ वेरी इम्पॉर्टेंट. स्वच्छ भारत, स्वच्छ इंडिया, क्लीन इंडिया, स्वच्छ राबोरी, क्लीन राबोरी. क्योंकि आज जो कुछ बीमारियां फैल रही हैं वो गंदगी की वजह से फैल रही है. इसीलिए हमारे एरिया को, हमारे वातावरण को पहले क्लीन करना ज़रूरी है. तभी हमारा वातावरण क्लीन रहेगा तो हेल्थ रहेगी बच्चों की. और बच्चों के माध्यम से एंटी ड्रग जो आजकल बच्चों में, नौजवानों में फैल रहा है, तो स्मोकिंग वगैरह, इस चीज़ को भी प्रोहिबिटेड करते मानते हुए हमने ये रैली में रैली के ज़रिए अपना मैसेज लोगों तक पहुंचाने की कोशिश की है. जो ये रैली हमने निकाली गई है भले गांधी जयंती के अवसर पे है, मगर इस रैली के थ्रू हमने कई सारे मैसेजेस को कवर किया है. जैसे हमने बताया, सबसे पहले तो हमें इलिटरेसी जो हमारे समाज की, हमारे देश की सबसे बड़ी प्रॉब्लम है, उसे मिटाना है, उसे हटाना है. दूसरी, हमारे समाज में आज की तारीख में जो सबसे बड़ी मुसीबत और सबसे बड़ी प्रॉब्लम चल रही है वो है गंदगी, जिसकी वजह से डेंगू, टाइफाइड, मलेरिया ऐसी कई किस्म की बीमारियां हमारे समाज में बहुत ही तेज़ी से फैल रही है. और थाने वगैरह में तो बहुत ही ज़्यादा इस चीज़ों पे प्रॉब्लम हो रही है. इसलिए हमारे जो माननीय प्रधानमंत्री है उन्होंने भी हमें जो मैसेज दिया था स्वच्छ भारत अभियान, जिसको हम काफ़ी स्ट्रांगली हमें उनसे सपोर्ट कर रहे हैं और लोगों तक ये मैसेज पहुंचा रहे हैं कि हमें अगर चीज़ों को, मुसीबतों से, प्रॉब्लम से लड़ना है तो हमें सबसे पहले तो गंदगी से बाहर निकलना है, गंदगी को मिटाना है, तो ही हम बीमारियों से बच सकते हैं. जैसे इंग्लिश में कहा जाता है प्रोटेक्शन इज़ बेटर दैन क्योर. तो हम लोगों को समझाना चाह रहे हैं कि प्रोटेक्ट योर सेल्फ rather than eating medicines and running for cure here and there. सक्षम पंपाद्वारे रेती उपसा करणाऱ्या रेती माफियांच्या विरोधात काल जिल्हाधिकारी सौ अश्विनी जोशी यांनी कडक कारवाई केली. मंगळवार रात्रीपासून ही कारवाई सुरू झाली आणि बुधवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाई अंतर्गत जवळपास 1 कोटी रुपयांची रेती जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. तर 10 कोटी रुपयांचे क्रेन, डंपर, ट्रक आणि बोटी जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे 4000 लिटर हे इल्लीगल अशा प्रकारचं केरोसिन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलं आहे.
अनधिकृत रेती उपशामुळे पर्यावरणाचं संतुलन मोठ्या प्रमाणात ढासळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने ही संपूर्ण कारवाई केली. मंगळवारी रात्रीपासून ही कारवाई सुरू होती. बुधवार सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू राहिली. गणेशोत्सव संपून आता 5 दिवस झाले, मात्र अद्यापही कवित्व संपलेलं नाही. त्याला कारणही तसंच आहे. ठाणे महानगरपालिकेने ठाणे महापालिका क्षेत्रातील 137 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांवर आता नोटिसा बजावल्या आहेत. 48 तासांच्या आत 1 लाख रुपयांचा भरणा जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीमध्ये करा, अशा प्रकारची नोटीस या मंडळांना दिली आहे. तसं न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांचं चांगलं धावत दणाणलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 254 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. त्यापैकी 117 मंडळांनी रीतसर परवानगी घेतली होती. त्यापैकी उरलेल्या 137 मंडळांना ठाणे महानगरपालिकेने आता नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार 48 तासामध्ये 1 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री दुष्काळ निवारण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पैसे न भरल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिला आहे. बॅरॉन मेन्स स्टुडिओ घेऊन आला आहे धमाकेदार मॉन्सून सेल. हो, 30 नाही, 40 नाही, तर चक्क 50% डिस्काउंट सेल आहे की नाही हा महासेल. छे, हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन्स स्टुडिओच्या मॉन्सून सेलमध्ये कुठल्याही कपड्यांच्या खरेदीवर मिळवा 50% घसघशीत डिस्काउंट आणि साजरा करा हा पावसाळा धमाकेदार पद्धतीने. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, तलावपाळी, ठाणे. हा सेल नाही, महासेल नाही, लक्षात ठेवा, हा आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, तलावपाळी, ठाणे. ठाणे महानगरपालिकेने 137 गणेशोत्सव मंडळांना 1 लाख रुपये भरण्याच्या नोटिसा बजावल्यानंतर आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री नजीब मुल्ला यांनी महानगरपालिकेने बजावलेल्या या नोटिसा म्हणजे जिजिया कर असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे ठाणे शहरामध्ये चांगली मैदानं नाहीत, विस्तीर्ण रस्ते नाहीत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे आपापला उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करत असतात. मात्र असं असताना देखील महानगरपालिका अशा प्रकारचा जिजिया कर का आकारत आहे असा सवाल या निमित्ताने श्री नजीब मुल्ला यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या मंडळांशी पाठीशी खंबीरपणे उभी राहील असं मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. फडणवीस सरकारने आधी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली करावी, त्यानंतरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अशा प्रकारच्या नोटिसा बजाव्यात असं या निमित्ताने श्री अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. ही संपूर्ण हुकुमशाही असल्याचं दावा देखील त्यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 33व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महानगरपालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. ठाणे महानगरपालिकेने 1 रुपयाच्या नाममात्र दराने संकरा नेत्र रुग्णालयाला जमीन देण्याचं ठरवलं आहे. मात्र ही 100 कोटी रुपयांची जमीन 1 रुपयाच्या कवडीमोल दराने देणारी ठाणे महानगरपालिका ही कर्णाचाच अवतार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. तशा आशयाची पोस्टर्स ठाणे शहरामध्ये झळकले आहेत. या संदर्भात आज शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याशी या संदर्भात बोलला असता या विषयावर उगाचच राजकारण होत असल्याचा आरोप श्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या नेत्र रुग्णालयामुळे ठाणेकर नागरिकांचा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकेल असं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हे बघा, संकरा नेत्रालय जे आहे ते जागतिक कीर्तीचं नेत्रालय आहे. त्या ठिकाणी या ठाणेकरांना त्याची सेवा मिळाली पाहिजे या भावनेतूनच त्याला तो निर्णय घेतलेला आहे. आता काही लोकांना त्याच्यामध्ये राजकारण दिसत असेल तर त्याच्यामध्ये ते योग्य नाही आहे आणि यामध्ये एकच भावना आहे की ठाणेकरांना चांगली सेवा मिळाली पाहिजे.
आणि त्यामध्ये शंकरा नेत्रालयासारखा रुग्णालय किंबहुना टाटा कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी ठाण्यात आलं तर निश्चितपणे लोकांना त्याची सेवा मिळेल, लोकांचे प्राण वाचतील आणि जनता दुवा देईल अशी प्रामाणिक भावना महापालिकेची आहे. ठाणे शहरातील जय भवानी नगर परिसरातील पंप हाऊस येथे अत्यावश्यक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने उद्या शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. या कामामुळे इंदिरानगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, श्रीनगर, रूपादेवीपाडा, रामनगर, किसन नगर, टेकडी बंगला या परिसराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.